आणि आता बातमी आहे मवियाच्या मोर्चा संदर्भात। आजपासून मवियाचा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येतोय। जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावरून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। 27 ते 30 डिसेंबर दरम्यान शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे। तर 30 डिसेंबरला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती मिळतेय। तर आजपासून मवियाचा शेतकरी आक्रोश मोर्चा निघतोय। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे। तर जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावरून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। 27 ते 30 डिसेंबर दरम्यान शेतकरी आक्रोश मोर्चा निघतोय। तर 30 डिसेंबरला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती मिळतेय। तर या मोर्चावर त्याचबरोबर पदयात्रेवर, संघर्ष यात्रेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका सुद्धा केली होती। निवडणुका जवळ येतायत म्हणून हे सगळं चाललंय असं अजित पवार म्हणाले होते। कर्जमाफीविषयी चर्चा करा। जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्यासाठी हा आपण मोर्चा करतो। आणि किल्ले शिवनेरीपासून याची सुरुवात होऊन त्यानंतर जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे।